वर्धा जिल्ह्यातील पुलगाव नगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपमध्ये मोठा कलगीतुरा रंगला आहे. 6 एप्रिल रोजी आयोजित विशेष सभेला नगराध्यक्षा आणि काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर असतानाही त्यांनी इतिवृत्त पुस्तकावर स्वाक्षरी करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अभय योजनेची मुदत वाढवून देण्यासाठी 6 एप्रिल रोजी पुलगाव नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेच्या वेळेपर्यंत नगराध्यक्षा कविता ब्राह्मणकर, उपाध्यक्ष दीपक जीवनराम आहुजा यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक सभागृहात गैरहजर होते. त्यावेळी भाजपचे गटनेते प्रवीण पानिया आणि नगरसेवक दुर्गेश यादव यांनी रिक्त सभागृहाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून काँग्रेसला जनतेच्या हिताशी देणे-घेणे नसल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गैरहजर असलेल्या नगराध्यक्षा, उपाध्यक्षा आणि नगरसेवकांनी नंतर इतिवृत्त पुस्तकावर स्वाक्षरी करून सभा झाल्याचे भासवले आणि जनतेची दिशाभूल केली, असा गंभीर आरोप प्रवीण पानिया यांनी केला आहे. या संदर्भात भाजपच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरावे सादर केले असून दोषी अधिकारी आणि खोट्या स्वाक्षऱ्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पुलगाव विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संदीप ठाकूर, नितीन बडगे, माधुरी इंगळे, शरद सावरकर, सुरेश सुखीजा, मनोज वाल्दे आणि सूरज गुप्ता यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या आरोपामुळे पुलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर आम्हाला जे प्रोसिडिंग बुक राहते आपलं शासकीय रजिस्टर, त्याच्यावर सर्व नगरसेवकांचे सिग्नेचर आढळून आले. तर त्याच्यात असा प्रकरण झालाय की मुख्याधिकारी असो, नगराध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो, यांनी एक तर चुकीची जे सिग्नेचर आहे ते केलेली आहे किंवा यांनी सोबत मिळून काही घोळ केलेला आहे. त्याच्यानंतर ही बातमी विदर्भ न्यूजवर पण आलेली आहे. विदर्भ न्यूजवर आलेली आहे. त्याची प्रती आमच्याजवळ आहे आणि हे जी प्रत आहे हे त्यांच्या सिग्नेचरची प्रत आहे. इथे शासकीय सील आहे नगर परिषदेचं. त्याच्यानंतर आम्ही सर्व मान्यवर जे पत्रकार बंधू आहेत त्यांना एक निवेदन दिलं पत्रकार परिषदेसाठी आणि जिल्हाधिकारी वर्धा या कार्यालयात आम्ही कंप्लेंटसुद्धा केली आहे लेखी स्वरूपात. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा.